यशस्वी शिंदेच्या हत्येचे रहस्य उघडलं. जे सत्य समोर आलं ते ऐकून पोलीसही हैराण झाले. आधी रहस्यमयरित्या मुलगी गायब झाली. त्यानंतर काही तासांनी तिच्या छिन्न विछिन्न अवस्थेत मृतदेह सापडतो. त्यानंतर 3 दिवसांनी CCTV फुटेजमध्ये ती मुलगी दिसते. तिच्या पाठलाग करणारा एक अज्ञात मुलगाही दिसून येतो. त्यानंतर यशस्वी शिंदे हत्याकांडाचे सत्य समोर आलं, जे ऐकून कोणीही हैराण होऊन जाईल. यशस्वी शिंदेच्या हत्येमागील अशी कहाणी पुढे आली आहे, ज्याचा विचार पोलिसांनीही केला नव्हता. लोकांच्या नजरेपासून लपवून सिक्रेट रिलेशनशिपमध्ये राहणं यशस्वीच्या जीवावर बेतलं. या घटनेतील आरोपी दुसरं कोणी नसून तिच्या सिक्रेट लव्ह होतं, ज्यांच्यावर ती विश्वास ठेवायची. खासगी कंपनीत डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या 20 वर्षीय यशस्वी शिंदेची हत्या झाली. 25 जुलैला ती घराबाहेर पडली. नंतर पुन्हा परतलीच नाही. घरच्यांनी तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलीस तपासात निर्जन स्थळी तिचा मृतदेह सापडतो. या मृतदेहाची अवस्था बिकट होती. चेहऱ्यावर आणि प्रायव्हेट पार्टवर जखमा होत्या. शरीरावर चाकूने हल्ला केल्याच्या खुणाही आढळल्या. घरच्यांच्या संशयावरून दाऊद शेख हे नाव पुढे आलं. CCTV फुटेजमध्ये मुलीचा पाठलाग करणारा दाऊद शेख होता हे निष्पन्न झालं. त्यानंतर या दोघांचे कॉल रेकॉर्ड तपासले तर दोघे एकमेकांच्या संपर्कात होते हे पुढे आले. यशस्वीची हत्या करून दाऊद नवी मुंबईतून गायब झाला होता. त्यानंतर पोलिसांनी कर्नाटकातून दाऊदच्या मुसक्या आवळल्या. गुलबर्गातून त्याला अटक करून आणलं. चौकशीत दाऊदनं यशस्वीचा खून केल्याचं कबूल केले. मात्र हत्येमागचे कारण जे सांगितले त्यामुळे पोलीसही अवाक झाले. यशस्वी आणि दाऊद हे एकमेकांना शालेय दिवसांपासून ओळखत होते. दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. मात्र त्यांच्या नात्यात दुरावा आला होता. मुलीच्या लैंगिक शोषणाविरुद्ध तिच्या घरच्यांनी दाऊद विरोधात तक्रार दिली. त्याला जेलमध्ये पाठवले. तेव्हापासून त्याच्या यशस्वीशी संपर्क तुटला होता. दाऊद जेलमधून परतताच तो पुन्हा यशस्वीच्या संपर्कात आला. आता दाऊद त्याच्या हिशोबाने या नात्याला पुढे घेऊन जाणार होता. दाऊदला यशस्वीला घेऊन बंगळुरूला जायचे होतं, परंतु यशस्वी त्यासाठी तयार नव्हती. दाऊद यशस्वीवर त्यासाठी दबाव टाकत तिला ब्लॅकमेल करत होता. दाऊद जवळ यशस्वीचे काही जुने प्रायव्हेट फोटो होते. जे फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी तो देत होता. घटनेच्या आधी दाऊदने यशस्वीला भेटायला बोलवले, परंतु ती तयार नव्हती. तेव्हा दाऊदने त्याचे आणि यशस्वीचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. दाऊदनं फोटो पोस्ट केल्यानंतर यशस्वी घाबरले. त्याने दाऊदला फोन करत फोटो डिलीट करण्याची विनंती केली. त्यावर जर तू मला भेटायला येत असशील तर त्याच अटीवर फोटो डिलीट करेन असं दाऊद म्हणाला. त्यानंतर यशस्वी त्याला भेटण्यास तयार झाली. त्यानंतर दाऊदनं सोशल मीडियावरून ते फोटो डिलीट केले. 25 जुलैला यशस्वी दाऊदला भेटण्यासाठी निघाली. तिने ऑफिसमधून हाफ डे घेतला होता. त्यानंतर ती मैत्रिणीच्या घरी गेली. तिथून दाऊदशी संपर्क साधला. त्यानंतर कोटनाका दिशेने ती गेली. हीच तिच्या आयुष्यातील मोठी चूक ठरली, कारण दाऊद आज तिला संपवण्याच्या तयारीत होता.